इंडिया आघाडीची सभा होत आहेत दादरमध्ये आणि भाजपवर ते टीका केली आहे, काय नाही, राहुल गांधी भाजपचं कौतुक करतील असं तुम्हाला का वाटतं? ते आमच्या विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि मोदी द्वेषानं आणि भारतीय जनता पार्टीच्या द्वेषानं त्यांना पछाडलेलं आहे आणि त्याच्यामुळं मोदी साहेबांवर टीका केल्याशिवाय, भारतीय जनता पार्टीवर टीका केल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळं राहुल गांधीने टीका केली असेल तर त्यांना आता काम उरलेलं नाही आहे. राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सगळे जे भाजप विरोधी नेते आहेत ते केवळ टीका करू शकतात. 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी या देशाला विकास दाखवला आहे, देश प्रगतीकडे जातो आहे, त्याच्यामुळे यांच्या टीकांना लोक जुमानणार नाहीत. मोदी साहेबांच्या मागे देश ताकदीनं उभा राहिलेला आपल्याला दिसेल. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही शिवसेनेला काँग्रेस होऊन देणार नाही, पण आज शिवतीर्थवर शिवसेनासोबत राहुल गांधी उभे आहेत. मला वाटतं पूर्णपणे बाळासाहेबांच्या विचाराची माती करून टाकली. कारण खरं म्हणजे राहुल गांधींना तिथे बाळासाहेबांच्या समाधीवर माथं टेकायलाच देता कामा नये होतं. कारण ज्या द्वेषानं बाळासाहेबांच्या काँग्रेस किंबहुना गांधी परिवार होता ते देशाने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. सावरकरांच्या बाबतीतसुद्धा काय वक्तव्य केले ते देशवासियांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता हे निवडणुकीसाठी मतांसाठी एवढे लाचार झालेत किंवा त्यांची इंडिया आघाडी एकत्रित ठेवण्यासाठी एवढे हतबल झालेत की आज राहुल गांधींनासुद्धा बाळासाहेबांच्या त्या ठिकाणी स्मारकावर जावं लागलं आणि शिवसेनेच्या नेत्यांना आज शिवसेना भवनसमोर राहुल गांधीसमोर लोटांगण घालावं लागलं. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.